हॅलो. नमस्कार. वेलकम. सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आय होप आवाज क्लिअर असेल सर्वांना. येस. चला, आजच्या आपण डे 2 ला सुरुवात करणार आहोत. जस्ट अ सेकंड. येस. सो डे 2 ला आपण आजच्या सुरुवात करणार आहोत. आणि आज आपण रेकी बद्दलची माहिती बघणार आहोत. पण तत्पूर्वी काहीतरी विचारायचं आहे मला सर्वांना. सर्वप्रथम, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. कोणीतरी मेसेज टाईप केलेला आहे, ग्रुपमध्ये ऍड करा. ओके, ठीक आहे. ग्रुपची लिंक देतो मी तुम्हाला. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही ऍड होऊन जा. अच्छा, तुम्ही एक काम करा. हे मेसेज करा या नंबरवर, तुम्हाला ग्रुपची लिंक मिळून जाईल. ठीक आहे. ओके, ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन केले. ठीक आहे, व्हेरी गुड. चला. सो किती लोकांनी आज ऍक्टिव्हिटी केली जी मी काल सांगितली होती? किती लोकांनी केली? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांनी काल सांगितलेली ऍक्टिव्हिटी केलेली आहे? निर्मला जी, अनुपम जी, अनुप जी, तृप्ती जी, अंजली. नाही, ज्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात तोच ग्रुप आहे जिथे तुम्हाला मेसेज येतात. साई कामत. ओके. रसिका मॅडम. ओके. बस 6-7 लोकांनीच केली ऍक्टिव्हिटी. बाकी लोकांनी नाही केली. का बरं? काय सांगितली होती ऍक्टिव्हिटी? किती लोकांच्या लक्षात आहे? कोणी शेअर करेल? कोण शेअर करू इच्छिते? फक्त फोटोची ऍक्टिव्हिटी बाकी आहे. ठीक आहे. कोण शेअर करेल? काय ऍक्टिव्हिटी होती कालची? कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी होत्या कालच्या? बघू आपण किती लोक जागृत अवस्थेमध्ये सेशन करतात. कोण शेअर करेल? हात वर करा. सई मॅडम, सांगा काय होती ऍक्टिव्हिटी? अनम्यूट करा, अनम्यूट. हॅलो. ठीक आहे संध्या मॅडम, काय हरकत नाही. हा, येस, बोला. काय ऍक्टिव्हिटी सांगा. अ, एक होती ती फोटोची होती की हम्म. जिकडे सगळे ते फेमस सेलिब्रिटीजचे फोटो दिले होते. लास्टला क्वेश्चन मार्क होता, तिथे स्वतःचा फोटो चिकटवून तो पोस्ट करायचा होता ग्रुपवरती. बरोबर आहे. ही एक ऍक्टिव्हिटी होती. आणि हम्म. दुसरं म्हणजे झोपायच्या आधी कॉन्शियसली एक 5 ते 7 मिनिटं पूर्ण दिवसाचं आपण जे काही काम वगैरे केलेले आहे त्याचा बरोबर आहे. आढावा घेऊन पूर्णपणे आपण त्याच्यात किती पॉझिटिव्ह काम केलंय, निगेटिव्ह काम केलेलं आहे, त्याचा इम्पॅक्ट काय झाला आहे आपल्या पूर्ण दिवसामध्ये आपण जे काम केलंय त्याचा एक एक. हे हा. हे मनामध्ये आपण त्याची उजळणी करायची होती. बरं. त्याच्यानंतर सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी आपण हम्म. डोळे बंद करून ईश्वराचे आभार मानायचे होते की त्याने आपल्याला आजचा दिवस दाखवलेला आहे. पुन्हा बरोबर. आपले सगळी पूर्ण फॅमिली ही व्यवस्थित हेल्दी आहे, स्थित आहे, हे बघून पुन्हा एकदा ईश्वराचे आपण आभार मानायचे होते. अजून. ह्या ऍक्टिव्हिटीज होत्या सर. व्हेरी गुड. ठीक आहे. अजून एक कागदाची ऍक्टिव्हिटी होती जी करायची होती तुम्हाला आज पुन्हा. हा, हो हो, ते पण केली. हम्म. कागदाची आज पण केली की एका कागदावरती आपण ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत किंवा ज्या व्यक्तींचा आपल्याला राग येतो आहे, आपल्याला ज्या व्यक्ती काढून टाकायच्या आहेत किंवा विसरायच्या आहेत पूर्णपणे, हम्म. त्या गोष्टींची लिस्ट बनवून तो कागद फाडून जाळून फ्लश करायचा होता किंवा तो झाडांमध्ये टाकायचं, मातीमध्ये टाकायचं होते ते, जे काय ऍशिस होत्या त्या. आणि हम्म. दुसरं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत किंवा आपल्याला जीवनात मिळवायच्या आहेत हम्म. त्यांची एक लिस्ट करायची होती आणि तो पेपर आपल्याकडे जपून ठेवायचा आहे. हे बरोबर पूर्ण आहे. 21 दिवस आपल्याला ऍक्टिव्हिटी ही करायची आहे. व्हेरी गुड. ठीक आहे. अजून. थँक्यू. व्हेरी गुड. बरोबर सांगितलं आहे संध्या मॅडम, एकदम परफेक्ट. अजून कोण सांगेल? तृप्तीजी, येस, बोला. सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर ना आपण स्वतः म्हणजे परमेश्वराला थँक्यू म्हणायचं, कारण का आज आपण स्वतः जिवंत आहोत आणि आपली फॅमिली सुद्धा. त्याच्यानंतर ना दिवसभरात काही पॉझिटिव्ह आपण करणार आहोत त्याबद्दल मनात थोडंसं म्हणजे काय म्हणतात उजळणी करायची की मी आज पॉझिटिव्ह वागणार आहे, मी हे करणार आहे, चांगल्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर ना ते झाल्यानंतर ना की जे आपले पॉझिटिव्ह थॉट आहेत की मला हे हम्म. हवंय, मला ते करायचं आहे वगैरे वगैरे,
ते नोट डाऊन करायचं एका पेजवर सलग हम्म. 21 दिवस. जे हम्म. निगेटिव्ह थॉट आहेत की आपल्याला एखादी व्यक्ती आवडत नाही किंवा मला क्रोध येतो, राग येतो, संताप येतो, ते हम्म. सगळं नोट डाऊन करायचं आपल्या पेजमध्ये. ते हम्म. डिस्ट्रॉय करायचं, जाऊन टाकायचं. मग ते झालं. तिसरी गोष्ट की झोपताना दिवसभरात ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या असेल हम्म. त्याचं स्वतःला थँक्यू म्हणायचं. प्लस परमेश्वराचे पण आभार मानायचे. जे काही हम्म. चुकीच्या गोष्टी आपल्याकडनं घडल्या असेल त्याबद्दल स्वतःला सॉरी म्हणायचं, स्वतःला माफ करायचं. हम्म. आणि ते उद्या होऊ नये, डेली आयुष्यामध्ये होऊ नये, त्याचं काळजी घ्यायची, म्हणजे होऊ नये म्हणून ती काळजी घ्यायची. या गोष्टी तुम्ही सांगितल्या होत्या अशा करायला. गुड. 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 तुम्ही केले सगळ्या ऍक्टिव्हिटी? येस सर, केले. आणि ते फोटोचं सांगितलं होतं ते मगाशी सेंड केलंय. ठीक आहे. व्हेरी गुड. ओके. ओके. थँक्यू. थँक्यू फॉर शेअरिंग. ज्यांनी ज्यांनी फोटोची ऍक्टिव्हिटी केली त्यांना कसं वाटलं ते ऍक्टिव्हिटी केल्यानंतर? कोणी शेअर करू शकेल का? चॅटबॉक्समध्ये सांगा. कसं वाटलं? व्हॉट वॉज युअर फिलिंग इन वन वर्ड और वन सेंटेन्स इन द चॅटबॉक्स? बरेच लोकांनी चॅटबॉक्समध्ये पण टाईप केलं ऍक्टिव्हिटी केली म्हणून. ठीक आहे. कसं वाटलं फोटो लावताना? भीती वाटली का? भीती किती लोकांना भीती वाटली की बापरे, एवढ्या लोकांसोबत, मोठ्या लोकांसोबत फोटो? किती लोकांना पॉझिटिव्ह वाटलं? किती लोकांना थोडं कॉन्फिडन्स वाढल्यासारखं वाटलं? किती लोकांना त्या लोकांना पाहून असं वाटलं की अरे बापरे, यांच्यासोबत फोटो लावत आहे म्हणजे थोडंसं प्राऊड फील वाटलं? किती लोकांना वाटलं? गुड. 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 बऱ्याच लोकांनी टाईप केलंय पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह फिलिंग, गुड, नो फिअर, पॉझिटिव्ह वाईब्स. ठीक आहे. खूप भारी वाटलं. ठीक आहे. व्हेरी गुड. ओके. मागच्या बॅचमध्ये बऱ्याच लोकांना भीती पण वाटली होती. होऊ शकते असंही की भीती वाटते बऱ्याच लोकांना की एवढ्या मोठ्या लोकांसोबत कसा काय लावू मी फोटो. ठीक आहे. पण ते काढण्यासाठीच आपण ती ऍक्टिव्हिटी करत असतो की त्या ऍक्टिव्हिटी करायला लावली तुम्हाला त्याच्या मागचं कारण सांगतो. आपल्याला काही रतन टाटा किंवा अंबानी व्हायचं नाहीये. आपल्याला काही सिंधुताई सपकाळ किंवा लता मंगेशकर एवढं मोठं व्हायचं नाहीये. पण आपल्याकडे असलेल्या जे काही गोष्टी आहेत, आपल्याकडे असलेलं नॉलेज, आपल्याकडे असलेला पैसा, आपल्याकडे असलेल्या बाकी गोष्टी, त्या गोष्टीतून आपण जर का एका व्यक्तीला जरी हेल्प करू शकलो, एका व्यक्तीला आपल्या बाजूच्या, तरीही मला असं वाटते आपण खूप काही मिळवलं आयुष्यामध्ये. ठीक आहे. त्या फोटोमध्ये जे काही लोक आहेत ते तुमच्यासाठी इन्स्पिरेशन बनतील. ते लोक तुमच्यासाठी एक इन्स्पिरेशन आहेत की त्यांनी हजारो करोडो लाखो लोकांना हेल्प केली आणि त्यामुळे ते मोठे झाले. बरोबर आहे. सो आपण जर का एका व्यक्तीला जरी हेल्प केली बाजूच्याला, मी नेहमी सांगतो की बाजूच्याला म्हटल्यापेक्षा घरात मध्ये जो तुमच्या बाजूला आहे त्याला जरी तुम्ही हेल्प केली तरी खूप आहे. त्याला जरी तुम्ही मोटिवेट केलं तरी खूप आहे. त्याला जरी तुम्ही काही चांगली गोष्ट करण्यासाठी इन्स्पायर केलं तरी खूप आहे. तरीही आपण तेवढे मोठे झालो असं म्हणायला हरकत नाहीये. ठीक आहे. ओके. चला मग आज पुढे जाऊ. रेकी बद्दल शिकायचं आहे. इंटरेस्टेड आहे तुम्ही शिकण्यासाठी? किती लोकांना वाटते की रेकी बद्दल शिकायचं आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. रेकी बद्दल शिकायला सुरुवात करायची आहे. ओके. सो आपण डायरेक्टली रेकी काय असते आणि रेकीच्या उपचार पद्धती काय आहे आणि त्याचा इतिहास काय आहे याच्याबद्दल आता जाणून घेणार आहोत. ओके. सुरुवात करायची मग. रेडी? चल. सो मी आता चॅटबॉक्स बंद करतो. आता फक्त तुम्हाला ऐकायचं आहे आणि जिथे जिथे तुम्हाला काही प्रश्न आले, तुम्ही एक क्वेश्चन विचारायचा होता हे विचारा, चॅटबॉक्समध्ये विचारा तुम्ही, है ना. चॅटबॉक्समध्ये तुमचे काही क्वेश्चन असतील तर विचारून ठेवा. नंतर मी तुम्हाला आन्सर करेन. ठीक आहे. लक्ष देऊन आता इकडे लक्ष द्यायचं आहे सर्वांना. तोपर्यंत तुम्ही प्रश्न तुमच्या डायरीमध्ये पण लिहून ठेवला तरी चालेल. ओके. सो आजचा डे 2 आहे आणि आज आपण शिकणार आहोत रेकी आणि उपचार पद्धती. रेकी काय आहे आणि त्याने उपचार कसे केले जातात, रेकीचा इतिहास काय आहे, ह्या गोष्टीवर आपण जाणार आहोत. ठीक आहे. सो काय आहे रेकी जरा समजून घेऊया. तर आपण आता सध्या जे शिकतोय त्याला रेकी प्रथमा म्हणजे रेकीची पहिली डिग्री किंवा पहिली लेवल असं म्हटलं जाते. ठीक आहे. रेकीच्या टोटल जे आहेत त्या 5 लेवल आहेत. ओके. ते कशा आहेत ते तुम्हाला मी सांगतो थोड्या वेळाने. पण हे जे पहिली लेवल आहे म्हणजे आता आपण हाय फ्रिक्वेन्सीकडे जात आहोत. हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? काल आपण आता उद्या फ्रिक्वेन्सी बद्दल शिकू. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असते की एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला त्याला बघून कधी कधी खूप आनंद होतो आणि एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला त्याला बघून डाऊन फील होते. तुम्हाला असं वाटतं की अरे यार हा का दिसला मला. हे असते फ्रिक्वेन्सी, त्या व्यक्तीचं व्हायब्रेशन, त्या व्यक्तीची फ्रिक्वेन्सी. जर आपण एखाद्या मंदिरामध्ये गेलो, एखाद्या मस्जिदमध्ये गेलो, एखाद्या गुरुद्वाऱ्यात गेलो, एखाद्या काय म्हणतात त्याला, बुद्ध विहारात गेलो, तिथे गेल्यावर पॉझिटिव्ह वाटते आपल्याला. का वाटते पॉझिटिव्ह? कारण तिथला ऑरा जो आहे तो पॉझिटिव्ह आहे.
पण तेच आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो किंवा एखाद्या स्मशानभूमीमध्ये गेलो, तिथं आपल्याला निगेटिव्ह चीज गोष्ट वाटते. का वाटते निगेटिव्ह? कारण तिथला ऑरा निगेटिव्ह आहे. कधी कधी जर तुम्ही बघितलं असेल की एखाद्याच्या घरामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी जाणवतात की इथं आल्यावर काहीतरी बरोबर नाही वाटत आहे. एखाद्या हॉटेलमध्ये जातो, एखाद्या मंगल कार्यालयात जातो, काहीतरी तिथं आपल्याला वाटते एखाद्या जागेवर, स्पेसिफिक एखाद्या जागेवर. तर त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी, त्या जागेची एनर्जी, त्या जागेची व्हायब्रेशन्स. ओके. तर हे व्हायब्रेशन्स काय आहे, फ्रिक्वेन्सी काय आहे, हे तुम्ही याच्यामध्ये समजणार आहात, शिकणार आहात. आणि ते कसे वाढवायचे हे पण तुम्ही समजणार आहात की स्वतःची व्हायब्रेशन कसे वाढवायचे. आता रेकी या शब्दाचा अर्थ काय आहे? रेकी म्हणजे एक स्पिरिच्युअल एनर्जी आहे. रेकी म्हणजे काय आहे? एक स्पिरिच्युअल एनर्जी, ज्याला ब्रह्मांडीय ऊर्जा असं म्हणतात, प्राण ऊर्जा असं म्हणतात, वेगवेगळे नावं आहे. पण त्याला ऊर्जा हे एक मेजर आणि स्पेसिफिक नाव आहे. रेचा अर्थ होतो प्राकृतिक चेतना, आध्यात्मिकता म्हणजेच स्पिरिच्युअलिटी. आणि कीचा अर्थ होतो शक्ती म्हणजे स्पिरिच्युअल एनर्जी. ओके. सो रेकी या शब्दाचा अर्थ हा आहे. रेकीच्या आहे ना टोटल 5 लेवल असतात. लेवल 1, लेवल 2, लेवल 3, मास्टर आणि ग्रँड मास्टर. आता तुम्ही जे शिकताय हे लेवल 1 आहे. आणि या प्रत्येक लेवलनुसार तुमची एनर्जी, तुमची फ्रिक्वेन्सी, तुमचे व्हायब्रेशन्स वाढत वाढत जातात. तर पहिल्या लेवलमध्ये 10% तुमच्यातली एनर्जी वाढते, 10% ऍक्टिव्हेट होते असं म्हणावं लागेल ऍक्च्युली. म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये एनर्जी आहे, तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, पण त्याच्यातली 10% ऍक्टिव्हेट होते. दुसरी लेवल जेव्हा तुम्ही शिकता, अजून थोडा अभ्यास करता, मेडिटेशन तुम्ही करता, त्या झोनमध्ये तुम्ही येता, त्या वातावरणात तुम्ही येता, तेव्हा तुमची आणखी 40% एनर्जी वाढते. नंतर पुन्हा तुम्ही तिसरी लेवल जेव्हा शिकता तेव्हा तुमची आणखीन 50% एनर्जी वाढते. आणि अशी तुमची 3 लेवल केल्यावर 100% एनर्जी वाढते. म्हणून रेकीमध्ये असं सांगितलं जाते स्पेशली की तुम्ही एक लेवल करून थांबायचं नाही, तुम्ही 2 आणि 3 लेवल मिनिमम करायचं, मिनिमम. जर का तुम्हाला स्वतःसाठी आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी जर का याचा वापर करायचा असेल तर तुम्ही 3 लेवल तरी केल्या पाहिजे. किती? 3 लेवल. त्यानंतर जर का तुम्हाला इतरांसाठी वापर करायचा आहे, इतरांना शिकवायचं आहे, या माध्यमातून तुम्हाला एक करिअर चांगलं डेव्हलप करायचं आहे, तुम्हाला रेकी कोच व्हायचं आहे, तुम्हाला इतरांच्या जीवनामध्ये बदल घडवायचा आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही मास्टर आणि ग्रँड मास्टर करू शकता. हे समजलं का तुम्हाला? येस नो चॅट बॉक्समध्ये सांगा मला. हे समजलं का सर्वांना? सो ह्या 5 लेवल आहेत. तर तुम्ही आता जे लेवल रेकॉर्डिंग दिलेली आहे ना पाटील मॅडम, कालच दिलेली आहे ग्रुपमध्ये, है ना? रोजच देतो रेकॉर्डिंग. 253 या नंबरवर सांगा, मेसेज करा तुमचा. ठीक आहे. समजलं सर्वांना? म्हणजे आता जे तुम्ही लेवल 1 करताय यानंतर तुम्ही 2 आणि 3 करणे कंपल्सरी आहे. का बरं? कारण की तुम्ही जेव्हा जोपर्यंत 2 आणि 3 करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज किंवा ती गोष्ट व्यवस्थित समजणार नाही. बऱ्याच लोकांचं असं होते, मी तुम्हाला सांगतो, की आपण लेवल 1 करतो आणि आपल्याला असं वाटतं की याच्यामध्येच माझे सगळे प्रॉब्लेम जे आहे ते काय झाले पाहिजे, सॉल्व्ह झाले पाहिजे. ते सॉल्व्ह होण्याला सुरुवात होत असते. लक्षात घ्या. आता तुम्ही रेकीकडे आले याचा अर्थच हा आहे की तुम्ही त्या गोष्टीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहात, जिथं कुठे तुम्ही अडकले असाल. आवाज कमी येते माझा? आता बघा, भरतजी, आता येतोय बरोबर? बाकी लोकांनाही कमी येते का? हम्म. बऱ्याचशा आमच्या बॅचमध्ये फॅमिली पूर्ण अटेंड करते. जसं की आता बघा, लोणकर सर बसलेले आहे, मॅडम दोघही जण बसलेले आहे. बऱ्याचशा बॅचेसमध्ये आमच्या पूर्ण फॅमिली फॅमिली अटेंड करतात क्लास. आणि खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही पूर्ण फॅमिली अटेंड केली तर. कारण की तुम्ही एकत्र सगळे फॅमिली जर ही गोष्ट शिकणार तर तुम्हाला अजून जास्त चांगले रिझल्ट त्याचे मिळतील. प्लस काही लोक फॉरेनवरून पण आमचे क्लासेस अटेंड केले. जसे मागच्या बॅचमध्ये दुबईच्या एक मॅडम होत्या, त्याच्या मागच्या बॅचमध्ये कॅनडामधून एक मॅडम होत्या. आता ज्यांचे ज्यांचे रिलेटिव्ह तिकडे असतात ते लोक ह्या गोष्टी पुढे पुढे पाठवतात, सांगतात की प्रत्येक सोमवारी क्लास चालू होतो, तुम्ही अटेंड करा. तुमचे पण काही मित्रमंडळी असतील, तुमचे काही रिलेटिव्ह असतील, चांगले काही जवळचे मित्र असतील, त्यांना सुद्धा तुम्ही हा क्लास रिकमेंड करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. तुम्हाला 7507253253 ला मेसेज करायचा आहे. ते तुम्हाला एक मेसेज देतील, तो मेसेज फक्त तुमचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांना फॉरवर्ड करून द्यायचा. म्हणजे ते त्या ग्रुपमध्ये ऍड होतील आणि पुढच्या सोमवारपासूनचं सेशन ते अटेंड करतील. दसरा, दिवाळी काहीही असलं तरी आपले सेशन चालू असतात. ठीक आहे. फक्त दिवाळीला म्हणजे दसऱ्याला त्या दिवशी सुट्टी असेल, पण बाकी सोमवार ते शनिवार आपले सेशन असतात रोज. वेळ वेगवेगळी असते प्रत्येक वेळी, कधी सकाळी असते कधी संध्याकाळी असते.
सो तुम्हाला जास्तीत जास्त लोकांच्या जीवनात जर का असा बदल घडवायचा असेल आणि ह्या गोष्टी करायच्या असेल तर तुम्ही मास्टर आणि ग्रँड मास्टर करू शकता. ठीक आहे. अन्यथा तुम्ही 3 लेवल करणे गरजेचं आहे. ठीक आहे. आणि जसं की काल तुम्हाला सांगितलं की आम्ही एक मिशनवर काम करतोय की 10,000 फॅमिलीपर्यंत पोहोचवायचं आहे आम्हाला हे, आणि 10,000 फॅमिलीला हील करायचं आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही जर का तुमची जर का साथ मिळाला, तुमची जर का सपोर्ट मिळाला तर ते लवकर करता येईल. ठीक आहे. चला पुढे जायचं. ओके. सो आपण बघितलं की याचे 5 लेवल आहेत. 10% एनर्जी तुमची लेवल 1 मध्ये होते, 50% लेवल 2 मध्ये होते आणि 100% लेवल 3 मध्ये होते. आणि मग अजून स्वतःला बेटर करण्यासाठी तुम्ही मास्टर आणि ग्रँड मास्टरचा वापर करू शकता. रेकीमध्ये जनरली 3 गोष्टीचा समावेश असतो. ह्या 3 गोष्टी कुठल्या आहेत? पहिली गोष्ट आहे तुमचं माइंड, म्हणजे आपलं माइंड. दुसरं आहे आपली बॉडी, म्हणजे आपली संपूर्ण बॉडी. आणि तिसरी गोष्ट आहे सोर्स. सोर्स म्हणजे काय? की ज्या ऊर्जेचा वापर करून आपण ह्या गोष्टी बरोबर करणार आहोत. काल तुम्हाला सांगितलं असेल मी, किंवा नसेल सांगितलं तर आज सांगतो, की आपण रेकी जी आहे ही 4 गोष्टींवर काम करते: शारीरिक, भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक. शारीरिक, भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक या चारही गोष्टीवर रेकी काम करते. ओके. सो बॅलेन्स कशी करायची लाईफ, आणि त्याच्यामध्ये अधिकाधिक चांगलं कसं आपलं आयुष्य होईल, त्याच्यासाठी रेकी तुम्हाला हेल्प करत असते. तर याच्यामध्ये ह्या 3 गोष्टींचा समावेश असतो: माइंड, बॉडी आणि सोर्स. तर आता रेकी म्हणजे काय, हे थोडंसं याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह लिहिलेलं आहे. हे मी तुम्हाला पटापट समजावून सांगतो. रेकी म्हणजे एक जीवन जगण्याची कला आहे, जीवनात सुख निर्माण करणारी एक ऊर्जा आहे, युनिव्हर्सल लाईफ एनर्जी याला असं म्हटलं जाते. सायंटिफिक एनर्जी हिलिंग पद्धती आहे. आजच्या जगामध्ये रेकी हे फक्त भारतातच नाही तर इतर देशांमध्ये सुद्धा ॲज अ अल्टरनेटिव्ह थेरपी वापरल्या जात आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन असते किंवा जेव्हा एखाद्या व्यक्तीचं काही दवाखान्यामध्ये एखादी गोष्ट करतात, एखादं मेजर ऑपरेशन, त्यावेळेस रेकी ही अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून वापरली जात आहे, बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा आणि भारतामध्ये सुद्धा. भारतामध्ये जर का तुम्ही बघितलं तर टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे मुंबईमध्ये. तिथे आजच्या जवळपास 8 ते 10 वर्ष आधीपासून ह्याचा वापर केला जातो. संध्या राऊत म्हणून आमच्या मागच्या बॅचमध्ये एक पार्टिसिपंट आहेत, ते आता पेड बॅच करत आहेत. पेड बॅच असते आपली 2nd आणि 3rd लेवलची, ती रात्री 9 वाजता असते. तर त्या बॅचमध्ये त्या मॅडम आहेत, त्यांनी आम्हाला ही गोष्ट सांगितली की त्या टाटा मेमोरियलमध्ये जॉब करतायत मागच्या जवळजवळ 10-20 वर्षापासून काहीतरी. आणि त्या बोलल्या की मी सर 8 ते 10 वर्षापासून रेकी बघते की आमच्या हॉस्पिटलमध्ये याचा वापर केला जातो. तर त्यामुळे हे खूप पॉवरफुल ऊर्जा आहे. ब्रह्मांडाचं रहस्य समजून घेण्याचा हा एक मार्ग आहे. ब्रह्मांडाचं रहस्य का समजून घ्यायचं? की माणूस, बघा समजून घ्या जरा ह्या गोष्टीला मी काय सांगतोय. आपला जेव्हा जन्म झाला तेव्हा आपण हॅपी होतो की सॅड? सांगा बरं. खुश होतो की दुःखी होतो? जेव्हा जन्म झाला तेव्हा ऑब्विसली खुश होतो ना आपण. तेव्हा आपण टेन्शन मध्ये होतो की टेन्शन फ्री होतो? टेन्शन फ्री होतो. कधीतरी रडत होतो, कोणीतरी लिहिलं की रडत होतो आपण. ठीक आहे, ओके. पण जेव्हा तुम्ही रडत होते तेव्हा बाकीचे हसत होते ना, बरोबर आहे? तुम्ही तर वेगळ्या कारणाने रडत असाल. ठीक आहे. पण जेव्हा आपला जन्म झाला तेव्हा आपण कसं होतो? आपण हॅपी होतो, आपण टेन्शन फ्री होतो, आपण स्ट्रेस फ्री होतो, आपण आरोग्य संपन्न होतो. कुठल्या प्रकारचा काही होता का आपल्याला त्रास होता का? नाही. ठीक आहे. जन्म झाला तेव्हा, तर तेव्हा आपण त्या ब्रह्मांडाच्या एनर्जीचं रूप होतो एक. पण जसं जसं आपण मोठं होत गेलो तसे तशा बाकीच्या गोष्टी आपल्याशी जुळत गेल्या. है ना? जसं जसं मोठं झालं हळूच मग डायबिटीज झाला, मग काही बीपी झालं, मग काही शुगर झालं, मग काही मायग्रेन झालं. है ना? ह्या गोष्टी जुळत जुळत गेल्या आपल्याशी. मग ओबेसिटी वाढली, असं वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. हे का झाल्या? कारण की ते जे चक्र बॅलन्स करून आलो होतो आपण, देवाने आपल्याला चक्र बॅलन्स करून पाठवलं होतं. पण इथं आल्यावर आपण ते चक्र काय केले? डिस्टर्ब केले वेगवेगळ्या गोष्टींमुळे. ठीक आहे. तर जेव्हा ते चक्र पुन्हा आपण बॅलन्स करतो, किंवा तो जो मार्ग आहे, तो मार्ग कोणता, काय मार्ग म्हणतो मी त्याला? ब्रह्मांडाचा रहस्य जाणून घेण्याचा जो मार्ग आहे, तो तुम्हाला इथून मिळणार आहे की पुन्हा आपण त्या स्थितीमध्ये कसं जाऊ शकतो. म्हणजे आपण लहान नाही होणार, पण आपण त्या माइंडसेटमध्ये कसं जाऊ शकतो की हाय, एखादा व्यक्ती ऑलवेज हॅपी आहे, ऑलवेज तो म्हणजे आरोग्य संपन्न आहे, एकदम ओके आहे हेल्थनी. ओके. टेन्शन फ्री आहे तो. तर त्या त्या रहस्यात कसं जाऊ शकते, रहस्य काय आहे हे समजून घेणं म्हणजे रेकी आहे. ते तुम्ही पुढे पुढे समजाल. रेकी हा एक जापनीज शब्द आहे, कारण की जपानमध्ये या गोष्टीची सुरुवात झाली होती. ओके. याची सुरुवात ऍक्च्युली भारतातलीच आहे.
पण जापनीज लोकांनी याला अजून फिल्टर करून चांगलं केलं आणि मग ते जगापुढे आणलं. म्हणून ते जपनीज सुरुवात झालेली आहे असं त्याला म्हणतात. ठीक आहे. ब्रह्मांडाचं रहस्य समजून घेण्याचा हा मार्ग आहे, हे तर मी तुम्हाला सांगितलं. चीनमध्ये ची असं म्हणतात याला, इंग्रजीमध्ये याला लाईट म्हणतात, आणि होली स्पिरिट असं म्हणतात, आणि भारतीय भाषेमध्ये म्हणजे भारतामध्ये प्राण ऊर्जा असं म्हटलं जातं रेकीला. काय म्हटलं जाते? प्राण ऊर्जा. म्हणजे आपल्यामध्ये जे प्राण आहे, आता हे बॉडी आहे, याच्यामध्ये प्राण आहे तोपर्यंतच आपण आहे, बरोबर आहे. हे प्राण गेले म्हणजे हे काय आहे? सागर. आता माझं नाव सागर आहे. आता हे नाव सागर कधीपर्यंत आहे? जोपर्यंत याच्यामध्ये प्राण आहे. येस और नो? है ना? प्राण गेले की काय होईल? या शरीराचं नाव काय होईल? काय होईल? काय म्हणतात तुम्ही, आठवते का तुम्हाला? एखाद्याच्या घरी जर का काही डेट झाली समजा, तर काय म्हणतात मग? असं म्हणतात का, अरे सागर आला का, सागर गेला का, असं म्हणतात का? काय म्हणतात? डेड बॉडी यायला किती वेळ आहे? डेड बॉडी नेली का? डेड बॉडी आली का? बरोबर आहे ना? सो जोपर्यंत याच्यामध्ये प्राण आहे, जोपर्यंत याच्यामध्ये तो जीव आहे, तोपर्यंतच याचं अस्तित्व आहे. येस नो? नंतर काही अस्तित्व नाही. कुणाचसाठी नाही. ना मुलांसाठी, ना बायकोसाठी, ना नवऱ्यासाठी, ना आई वडिलांसाठी. बरोबर आहे. सो आपण काय आहे मग? बॉडी. तर म्हणून भारतामध्ये याला काय म्हटलं जाते? प्राण ऊर्जा म्हटलं जाते. रेकी म्हणजे ऊर्जा वळवण्याची एक प्रक्रिया. ऍक्च्युली जे तुम्ही ऊर्जा घेता किंवा जे तुम्ही देता, आता तू काही आपण म्हणतो की आम्ही रेकी देतो, किंवा आम्ही रेकी शिकत आहोत, किंवा आम्ही म्हणतो की आम्ही तुम्हाला रेकी शिकवत आहोत. तर हे कोणी शिकत नसते, कोणी शिकवत नसते, आणि कोणी देतही नसते. फक्त हे काय आहे, आपण काय करतोय? ट्रान्सफर करतोय याला. काय करतोय? ट्रान्सफर म्हणजे त्याला वळवत आहोत. म्हणजे मी काही कुठून तरी एनर्जी आणून विकत आणून ठेवलेली आहे का, की हे घ्या, हे तुम्ही 10 रुपयाची, हे तुम्ही 50 रुपयाची घ्या, हे तुम्ही 2 किलो घ्या, असं आहे का? असं आहे का? असं नाही आहे. ठीक आहे. ते एनर्जी ऑलरेडी आहे. त्याला फक्त आपण काय करतो? चॅनलाइज करतो. याला मी खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगतो तुम्हाला. इलेक्ट्रिसिटी आपल्या घरामध्ये आहे. आपण बटन दाबतो तेव्हा फॅन चालू होतो, आपण बटन दाबतो तेव्हा टीव्ही चालू होते, आपण बटन दाबतो तेव्हा मिक्सर चालू होते, आपण बटन दाबतो तेव्हा ते बंदही होते. पण ही इलेक्ट्रिसिटी आपण रोज आपल्या घरात बनवतो का? येस नो? आन्सर इज नो. ते कुठून येते? ते पॉवर हाऊसमध्ये येते. ते पॉवर हाऊसमध्ये ते इलेक्ट्रिसिटी बनते. पण ती आपल्या घरापर्यंत येता 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 ते चॅनलाइज केल्या जाते, आणि त्याला बटनामध्ये चेंज केलं जाते, की आपण बटन दाबू तेव्हा ते वापरतो आपण. है ना? आणि आपण रोज इलेक्ट्रिसिटी आणायला जातो का, की अरे 2 किलो इलेक्ट्रिसिटी घेऊन ये बरं येताना, संपली आहे जरा घरची? असं करतो का आपण? नाही. ती रोज येत आहे ती ऊर्जा, आपण त्याचा वापर करत आहोत. पण जो वापर करतो त्याच्या बदल्यात आपण त्याला पैसे देतो. बरोबर आहे? येस नो? तशी ही ब्रह्मांडाची ऊर्जा आहे, ही रोज येत आहे आपल्याकडे. पण आपल्याला माहित नाही की त्याला कसं चॅनलाइज करायचं. ते इलेक्ट्रिसिटी डीपी मध्ये जाते, डीपी मधून मग त्या मीटर मध्ये येते, मग मीटर मधून आपल्या घरात येते, मग घरामधून त्या बटनामध्ये, त्या बोर्ड मध्ये जाते, मग आपण बटन दाबतो. तर ते चॅनलाइज करणं म्हणजे रेकी शिकणं आहे. समजलं? क्लिअर आहे? सोपं आहे, काही कठीण नाही आहे. ओके. सो ते आपण आता शिकणार आहोत. ठीक आहे. आणि शेवटचा पॉईंट, रेकीच्या उपचारात व्यक्तीचं मन आणि शरीरात काय साधली जाते? सुसंगतता साधली जाते. जसं की मी तुम्हाला सांगितलं की माइंड, बॉडी आणि सोर्स या 3 गोष्टीचा याच्यामध्ये काय आहे? समावेश आहे. ओके. आणि मेजरली 7 चक्र हे याच्यामध्ये आपण शिकणार आहोत. रेकीमध्ये 7 चक्र. कुठले कुठले 7 चक्र आहेत बघा बरं. सहस्रार चक्र आहे, आज्ञा चक्र आहे, विशुद्धी चक्र आहे, अनाहत चक्र आहे, मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र. हे 7 चक्र प्रत्येकाच्या आपल्या बॉडीमध्ये आहेत. मग आता काही लोक म्हणतील की सर हे 7 चक्र आहेत, मग एक्सरे केला तर हे 7 चक्र दिसतात का? तर उत्तर आहे नाही. मग हे 7 चक्र आहेत का? तर उत्तर आहे येस. मग कुठं आहेत ते? सायंटिफिकरित्या हे प्रूव्ह झालेलं आहे की माणसाच्या बॉडीमध्ये हे 7 चक्र आहेत. आणि ते कसे दिसतात? तर ते पुंजक्या टाईप दिसतात. पुंजका म्हणजे नाही का, एखादा दोरे वगैरे असतात, समजा मांजा, पतंग उडतात लोक, लहान लहान मुलं पतंग उडतात ना, त्याचा जो गुंता होतो तो कसा दिसतो? तसे असे गुंते आपल्या या 7 ठिकाणी आहेत, जिथं आता हे इमेजमध्ये तुम्हाला दिसत आहे. आणि त्याच्यामधून एक विशिष्ट प्रकारचा द्रव बाहेर निघते. ओके. तर त्याला म्हणतात सिक्रेशन पॉइंट. काय म्हणतात? सिक्रेशन पॉइंट. हे आपण उद्या बघणारच आहोत डिटेलमध्ये. ठीक आहे. तर ह्या 7 चक्रांवर तुमच्या काम करणे, या 7 चक्रांना ओपन करणे, बॅलन्स करणे म्हणजे रेकी आहे. मग आता याची सुरुवात कोणी केली आणि हे कुठून आलं बाबा? तर डॉक्टर मिकाऊ उसुई, जे माझ्या मागे फोटो लागलेला आहे ज्यांचा,
ठीक आहे, त्यांचाच फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आता. यांनी या गोष्टीची सुरुवात केली. यांचा जन्म 15 ऑगस्ट 1865 मध्ये झाला आणि 9 मार्च 1926 मध्ये यांचं काय झाली, डेथ झाली. सो मिकाऊ उसुई यांना फादर ऑफ रेकी म्हटलं जाते. म्हणजे हे फाउंडर आहेत, यांनी सुरुवात केली या गोष्टीची, यांनी या गोष्टीला शोधलं. अ फॉर्म ऑफ एनर्जी मेडिसिन अँड स्पिरिच्युअल प्रॅक्टिस नोन ॲज रेकी. यांनी या गोष्टी सुरुवात केली, तुम्ही इंटरनेटवर जाऊन बघू शकता. आणि अल्टरनेटिव्ह थेरपी फॉर ट्रीटमेंट ऑफ फिजिकल इमोशनल अँड मेंटल डिसीज. त्यांनी असं सांगितलं की रेकीचा वापर करून तुम्ही शारीरिक, मानसिक आणि भावनिक हे सगळ्या गोष्टींवर काय करू शकता, ॲज अ ट्रीटमेंट याला वापरू शकता. आणि त्यांनी खूप सारे हजारो लाखो लोकांवर हे ट्राय केलं. आता यांची एक स्टोरी आहे छोटीशी, पण ती आता स्टोरी आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो की यांना ही शक्ती कशी मिळाली. तर यांनी एक 21 दिवसाचा उपवास केला होता की बाबा, हे एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. स्टोरी खूप मोठी आहे, मी सेकंड लेवल थर्ड लेवलमध्ये ती स्टोरी पूर्ण सांगतो, पण इथं मी शॉर्टकट सांगतो. की हे एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होते आणि प्रोफेसर असताना यांना यांच्या विद्यार्थ्यांनी एक प्रश्न विचारला की सर, एखाद्या व्यक्तीला आपण विदाऊट मेडिसिन क्युअर करू शकतो का? किंवा आम्ही असं ऐकलेलं आहे की भारतामध्ये किंवा इतर काही देशांमध्ये असे काही लोक आहे की जे आशीर्वाद देतात, असा हात करतात आणि मग तो समोरचा व्यक्ती बरा होतो किंवा त्याला फायदा होतो किंवा त्याचा काहीतरी गोष्टी चांगल्या होतात. तर हे असं काही शक्य आहे का किंवा हे सत्य आहे का, असा प्रश्न त्यांना विचारला. आणि हा व्यक्ती म्हणजे मिकाऊ उसुई जे आहेत ते अशी व्यक्ती होती की त्यांना कोणी काही प्रश्न विचारला की त्यांना वाटायचं की याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. आणि मग त्यांनी तो कॉलेजचा जॉब सोडून त्यांनी भटकंती चालू केली आणि ते बऱ्याच देशांमध्ये फिरले, बऱ्याच वेगवेगळ्या पुराणांचा, भगवान बुद्धाचा, इकडचा तिकडचा त्यांनी खूप अभ्यास केला. आणि त्यांनी फाइंड आउट केलं की काय अशी गोष्ट आहे की बाबा ज्याच्यामधून हे होऊ शकते का, हे सत्य आहे का. आणि एवढं सगळं केल्यावर त्यांच्या हातात काहीच लागलं नाही. आणि मग शेवटी त्यांनी ठरवलं की मला याचं उत्तर तर पाहिजे, मग आता काय करू. तर त्यांनी शेवटी देवाला गवसणी घातली की बाबा, त्यांचा जो कोणी देव त्याला मानत असतील ते, की मला ह्या शक्तीचा तू काय कर, साक्षात्कार दे. आणि मी याच्यासाठी उपवास करतो. आता उपवास करायचे होते त्यांना, पण तेव्हा घड्याळ किंवा काय म्हणतात त्याला, घड्याळ असेल कदाचित, पण मोबाईल किंवा असा अलाराम काही असं अशा गोष्टी नव्हत्या. तर त्यांनी काय केलं, 21 दगड उचलले आणि एक टेकडी आहे जपानमध्ये, त्या टेकडीचं नाव आहे कुरियामा, माउंट कुरियामा. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ठरवलं की मी काय करतो, उपवास करतो आणि मी देवाला आता साकडं घालतो की बाबा तू मला या एनर्जीचा साक्षात्कार करून दे, आता काय आहे ते. आणि ते एकटे जायचं, मग त्यांना आता रात्र वगैरे होती, तर मग त्यांनी विचार केला की एखादा मित्रही कोणीतरी सोबत न्यावा आणि त्यांनी एक मित्राला सोबत नेलं त्यांच्या. पण काय झालं की 2-4 दिवसानंतर तो मित्र बोर होऊन चालला गेला खाली. कारण त्याची इच्छाशक्ती एवढी स्ट्रांग नव्हती ना. यांना वाटलं की नाही, मला तर हे मिळवायचंच आहे. तो मित्र चालला गेला, 4-5 दिवसानंतर निघून गेला तो. हे बसून राहिले. एक एक रोज दिवस संपला की एक दगड हे खाली टाकायचे, एक दिवस संपला की एक दगड हे खाली टाकायचे, एक दिवस संपला की एक दगड खाली टाकायचे. असं करता करता 20 दिवस झाले उपाशी, निर्जल, बिना पाणी पिता. आपण 1 तासही बसू शकत नाही बिना पाणी प्यायचं. बसू शकतो का आपण? 21 दिवस त्यांनी उपवास केला, है ना, पाणी नाही हे नाही. आता नवरात्राचे उपवास चालू असतील ना काही लोकांचे, चालू आहे का तुमचे? किती लोकांचे चालू आहे नवरात्राचे उपवास? माझा हात वर होता बरं का. ठीक आहे. सो त्यांनी 21 दिवस उपवास केला. मग 21 दिवस उपवास केल्यावर 20 दिवसात काहीच झालं नाही. 21वा दगड बाकी होता, शेवटचा दिवस. त्या दिवशी रोज ते मेडिटेशन करायचे, रोज ध्यान करायचे आणि देवाला प्रार्थना करायची की बाबा मला तू दाखव, साक्षात्कार कर. आणि असं म्हणतात ना की जब किसी चीज को आप शिद्दत से चाहते हो तो पूरी कायनात उसे आपसे मिलाने में लग जाती है. आणि तसंच काहीतरी त्यांच्यासोबत झालं की 21व्या दिवशी त्यांना डोळे बंद तेव्हा त्यांचे होते, ते मेडिटेशन करत होते आणि त्यांना प्रकाश जाणवला त्यांच्या डोळ्यासमोर की काहीतरी लाईट लागला बाबा. आणि तो लाईट लागला म्हणून त्यांना असं एकदम जास्त तो वाटला, त्यामुळे त्यांनी डोळे उघडले. जसे डोळे उघडले त्यांना काही सिम्बॉल्स दिसले आकाशामध्ये. काही सिम्बॉल्स, सिम्बॉल्स म्हणजे जसं आपण ओम काढतो, जसं आपण स्वस्तिक काढतो, त्याला सिम्बॉल म्हणतात. तसे काही सिम्बॉल त्यांना दिसले आणि त्यांनी ते बघितले. आणि त्यांना एकदम असं भीतीसारखं वाटलं, कारण की इतके दिवस झाले ते उपाशी होते. अचानक लाईट दिसला
आणि त्यांना ते भीतीसारखं वाटलं थोडंसं, आणि आनंदही झाला की काहीतरी साक्षात्कार झाला मला. आणि त्या आनंदामध्ये ते उठले आणि ते धावत त्या टेकडीच्या खाली यायला लागले. धावत येत असताना जसे ते वरून खाली धावत येत होते, धावत येता येता त्यांच्या पायाला लागली ठोकर. आणि जशी ठोकर लागली पायाला, त्यांनी रक्त, त्यांच्या पायामधून रक्त निघायला लागलं खूप. तर आपण जसं बसतो आणि पकडतो पायाला, तसं त्यांनी काय केलं, खाली बसले आणि पायाला असं पकडलं की बाबा हे काय रक्त निघत आहे. तर 5 ते 7 मिनिटानंतर ऑटोमॅटिकली ते रक्तप्रवाह जो आहे तो बंद झाला. मग त्यांना आश्चर्य वाटलं की हे काय झालं. सो तो त्यांचा रेकीच्या बद्दलचा पहिला एक्सपिरियन्स होता. आता जगामध्ये असे लाखो एक्सपिरियन्स आहेत, बरं का, असे लाखो आहेत, करोडो आहेत. तुम्ही इंटरनेटवर जाऊन बघा, लाखो करोडो एक्सपिरियन्स आहेत. की लोक तुम्हाला, मोठे मोठे सेलिब्रिटी हे सुद्धा तुम्हाला सांगतील की रेकी कशी काम करते, आणि त्यांच्या जीवनात पण रेकीने काम केलेलं आहे. ओके, असे खूप सारे, रणवीर अलाहाबादिया म्हणून एक मोठा युट्यूबर आहे, ज्याचे काहीतरी 90 लाख 1 करोड सबस्क्रायबर आहेत. त्याला सुद्धा काही एक दिवस काहीतरी त्रास होतो, त्याने सुद्धा रेकीची ट्रीटमेंट घेतली, त्यांनी सांगितले की रेकी काम करते. असे खूप सारे लोक आहेत. तर हा मिकाऊ उसूईचा पहिला एक्सपिरियन्स होता. त्यानंतर ते खाली उतरले आणि खाली एक हॉटेल होतं छोटंसं, जिथं जेवणाची व्यवस्था असेल बाबा असं त्यांना वाटलं. आणि त्यांना भूक लागली होती, कारण 21 दिवस झाले होते, आणि ते खूप एक्सायटेड होते की मी आता कोणाला सांगतो की माझ्याकडे बघा, आता मला काहीतरी अशी पॉवर मिळाली, किंवा काहीतरी पॉवरचा साक्षात्कार मला झाला, आणि मला हे सांगायचं आहे. ते त्यांना असं वाटलं की आधी काहीतरी जेवून घेतो मी, मला भूक लागली. आणि ते त्या छोट्या हॉटेलमध्ये जेव्हा गेले, तिथे एक म्हातारा वृद्ध व्यक्ती होता, आणि त्याची एक नात होती. ओके, म्हणजे ग्रँड डॉटर म्हणतात ना त्याला, काहीतरी ग्रँड डॉटर ती होती. आणि तिच्या गालाला काहीतरी झालेलं होतं, तिचं काहीतरी, तर तिचं दाढ दुखत होती की काहीतरी, तिचे गाल सुजलेले होते. तर ती तिच्या आजोबांना सांगत होती की बाबा माझं असं असं दुखत आहे असं. तर यांनी ऐकलं ते मिका उसूईने, आणि यांनी टेस्ट म्हणून, आता तुम्ही रेकी शिकाल सेकंड लेवल, थर्ड लेवल, तुम्ही पण टेस्ट कराल ना कुठेतरी. त्यांनी टेस्ट म्हणून त्यांना म्हटलं की मी या मुलीचा उपचार करू शकतो का, 2 मिनिटं मी तिच्या गालाला हात लावू शकतो का. तर ते जे हॉटेलचे मालक होते ते पण आजोबाच होते. त्यांनी म्हटलं की ठीक आहे. आता हे दिसायचे असे, हे बघा, हे असे दिसायचे. हम्म. आता असा व्यक्ती जर का काही म्हणतो, तर त्यांनाही वाटलं की बाबा कोणीतरी विद्वान व्यक्ती असेल. त्यांनी काय म्हटलं की ठीक आहे, तुम्ही करा बाबा काय करायचं. त्यांनी दोन्ही हात असे तिच्या गालावर ठेवले, लहान मुलीच्या. आणि त्यांनी थोडा वेळ ती रेकी तिला दिली. तर तिला थोड्या वेळानंतर बरं वाटलं. हा त्यांचा लाईफमधला दुसरा एक्सपिरियन्स होता. मग त्यांना अजून कॉन्फिडन्स वाढला की हे काम तर करत आहे, ही शक्ती तर आहे काहीतरी, आणि हे काम करत आहे, आणि हे आपल्या हातामधून याचा प्रवाह आहे. मग त्यांनी असे भरपूर हजारो लाखो लोकांसाठी काम करत गेले, आणि त्यांना रिझल्ट आले. आणि मग त्यांनी ही गोष्ट पुढे शिकवायला सुरुवात केली. अशी रेकीची पूर्ण हिस्ट्री आहे. आणि मग त्यांनी पुढे शिकवता 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 त्यांनी काय केलं की त्यांचे शिष्य बनवले. मग त्यांच्या खाली, त्यांनी त्यांच्या खाली शिष्य बनवले. आता हे त्यांच्या शिष्याची लिस्ट आहे. त्यानंतर त्यांनी डॉक्टर चुजुरे हयाशी, हवाई टकाटा, बार्बरा, पॉला हारा, निलिमा राजे, शीतल बोरकर, नंदिनी मिश्रा, असे एक 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 शिष्य त्यांचे बनवले. आणि अशी ही रेकी माझ्यापर्यंत आली, आमचे जे पार्टनर आहेत आरती त्यांच्यापर्यंत आली, आणि अशी ही रेकी आता तुमच्यापर्यंत येत आहे. तर ज्यांनी याची सुरुवात केली, फाउंडर डॉक्टर मिका उसोई, त्यांच्यापासून 9व्या नंबरवर आम्ही आहोत. म्हणजे तुम्ही कितव्या नंबरवर असणार आहे, चॅट बॉक्समध्ये सांगा बरं. आमच्या नंतर तुमचा नंबर लागेल ना, तुम्ही जर शिकले पूर्ण तर रेकी, राईट. तर ज्या व्यक्तीने याची सुरुवात केली तिथून आपण 9व्या नंबरवर आहोत, म्हणजे मी. आणि हे, तर तुमचा नंबर कितवा असेल, 10वा नंबर असेल, राईट. म्हणजे खूप सारे लोक नाही आलेले आहे बघा, इतक्या दिवसापासून जरी चालू झाली. कधीचा आहे ते बघा, त्यांचा मृत्यू कधीचा आहे, 1926 पासून. तर आता 2024 आहे, म्हणजे जवळजवळ 100 वर्षात. म्हणजे असं नाही की याच्या मदत कोणी अजून लोकांनी शिकलं नसेल, खूप लोकांनी शिकलं असेल. ओके. पण आता जसं या बॅचमध्ये 100 लोक आहेत, बरोबर आहे, तर हे 100 लोकांचा नंबर कितवा लागेल, 10वा. बरोबर आहे ना. आता आम्ही जर का 10,000 लोकांना शिकवलं पुढच्या 1 वर्षात, तर त्या 10,000 लोकांचा नंबर कितवा लागेल, 10वाच लागेल ना. कारण ते आमच्या नंतर शिकले, बरोबर आहे, आमच्याकडून शिकले. तर अशा प्रकारे ही रेकी आपल्यापर्यंत आली. निर्मला मॅडम 11वा नाही, 10वाच नंबर लागेल. ठीक आहे. सो अशा प्रकारे ही रेकी भारतामध्ये आली, आणि भारतामधून आता ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. याला प्राणशक्ती म्हणतात, आणि याचा वापर कशासाठी करू शकतो आपण ते पण मी तुम्हाला सांगितलं, अजून डिटेलमध्ये सांगेन.
पण या रेकीचे 5 नियम आहेत आणि ते 5 नियम फार महत्वाचे नियम आहेत. त्यामधला एक नियम मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगतो. तो नियम हा आहे की रेकी कधीही कुणाला फ्री देता नाही येत. त्याच्या बदल्यात तुम्ही काहीतरी घेतलं पाहिजे. काहीतरी छोटीशी गोष्ट काहीतरी घेतली पाहिजे. पैसा किंवा काहीतरी घेतलं पाहिजे. मग आता काय, बरेच लोक आम्हाला विचारतात की तुम्ही पहिला लेवलचा प्रोग्राम फ्री का करता आणि कसं काय तुम्ही फ्री करता, तुम्ही तर म्हणता की फ्रीमध्ये देता येत नाही. तर याचं असं आहे की आम्ही जवळजवळ 4 वर्षापासून या फील्डमध्ये काम करतोय. हजारो लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्या हजारो लोकांमुळे पण आम्हाला खूप फायदा झाला. समाजामुळे आम्हाला खूप फायदा होतो आणि होत राहतो नेहमीच. प्रत्येकालाच होत असतो, कारण आपण या समाजाचे घटक आहोत आणि समाजामुळेच आपण चालत आहोत. तर त्या समाजाला काहीतरी आपण दिलं पाहिजे, बायबॅक केलं पाहिजे. बायबॅक म्हणजे काय समजून घ्या जरा. लहानपणापासून आई वडील आपल्याला मोठं करतात, म्हणजे त्यांचं काहीतरी कर्ज आहे आपल्यावर असं समजावं लागेल आपल्याला. बरोबर आहे? ओके, उपकार आहेत त्यांचे काहीतरी. तर त्याची परतफेड म्हणून हा प्रोग्राम आम्ही फ्री करतोय. ठीक आहे. तर त्यामुळे आम्ही याच्यामध्ये काही अशी अपेक्षा ठेवत नाही की कोणी काही पे केले पाहिजे. तर फर्स्ट लेवल आम्ही कम्प्लिटली फ्री करतोय, हे याचं एक कारण आहे. आणि दुसरं कारण आहे की रेकी ही एवढी चांगली ऊर्जा आहे, त्याचे एवढे चांगले रिझल्ट आहे, तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, हे आमचं एक उद्देश आहे. त्यासाठीही आम्ही हे फ्री करतो. ठीक आहे. तर आता 5 नियम काय आहे रेकीचे ते आपण बघू. रेकीचे 5 नियम हे आहेत. याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही, जास्त बेटर राहील तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. मी वाचून दाखवतो. पहिला नियम आहे, आजच्या दिवशी मी शांत राहील. म्हणजे आजच्या दिवशी, टुडे, फक्त आजच्या दिवशी मी काय करेन, शांत राहील. काहीही होऊ दे, कितीही धांगडधिंगा होऊ दे, कितीही माझ्या जीवनात उथळापुथळ होऊ दे, मी शांत राहील. हा रेकीचा नियम आहे, नंबर 1. नंबर 2 नियम आहे, आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील. काहीही झालं आयुष्यात तरी मी त्या गोष्टीची चिंता करणार नाही, फक्त आजच्या दिवस. ओके. आणि रोज हे म्हणायचं. आज म्हणणार मी आजच्या दिवशी मी शांत राहील, उद्या सकाळी उठलं की मी पुन्हा म्हणेल आजच्या दिवशी मी शांत राहील, परवा सकाळी मी पुन्हा म्हणेल आजच्या दिवशी मी शांत राहील. असं करता करता आपण रोज शांत राहू. बरोबर आहे? रेकी तुम्हाला हे नाही शिकवत की तुम्ही 2 महिन्याचा गोल घ्या, 3 महिन्याचा गोल घ्या, 6 महिन्याचा गोल घ्या. रेकी तुम्हाला हे शिकवते की तुम्ही प्रेझेंट मध्ये राहा. प्रेझेंट मध्ये, आत्ता. नाही तर आपण बघतो ना, काही लोक, स्क्रीनशॉट घेतला सर्वांनी, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आपण बघतो ना की कुछ लोग बोलते अरे क्या भाई कैसे क्या, तो अरे बस चल रहा है यार. क्यों खुश नहीं तू? अरे नहीं, बस मैं अभी थोड़ा प्रमोशन मिल जाए तो मैं खुश हो जाऊंगा, थोड़ा ज्यादा पैसा मिल जाए तो मैं खुश हो जाऊंगा, थोड़ा सा मेरी शादी हो जाए तो मैं खुश हो जाऊंगा. मग शादी नंतर म्हणते की यार फालतू शादी की है, खुश हो ही नहीं मैं. बरोबर आहे? है ना? असं असते. सो खुशी माणूस काय करतो, पोस्टपोन करत राहतो प्रत्येक गोष्टी. म्हणून रेकी हे शिकवते की तुम्हाला आजच्या दिवशी मी शांत राहील. म्हणजे आज काहीही झालं माझ्या घरात, चुकून कोणाच्या हातून कप पडला, चुकून माझी एखादी वस्तू खराब झाली, चुकून माझं लॅपटॉप माझ्या मुलांनी पाडलं, चुकून काहीतरी झालं, चुकून माझा मोबाईल फुटला, मी रिॲक्ट होणार नाही. मी शांत राहील. आजच्या दिवशी मी शांत राहील. ठीक आहे, मोबाईलच फुटला ना, पुन्हा घेऊन घेऊ दुसरा, काय हरकत नाही. बरोबर आहे? आजच्या दिवशी मी शांत राहील. काल स्टोरी सांगितली ना मी, की ऑफिसला उशीर झाला, मग मी सुट्टी घेतली. शांत राहील मी आजच्या दिवशी. इट्स ओके, जिंदगी. है ना? तर हा पहिला नियम आहे. दुसरा नियम काय सांगितलं मी तुम्हाला? आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील. आवाज येत नाही? ज्यांना आवाज येत नाही ना, त्यांनी थोडं त्यांच्याकडचं चेक करा. आय थिंक इकडून तर ओके आहे आवाज. आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील. खूप चिंता असतात माणसाला. ते म्हणतात ना, चिंता चिता का रास्ता है. खूप चिंता असते माणसाला की याचं कसं होईल, त्याचं कसं होईल. आता रिकीच्या क्लासमध्ये बरेच लोक येतात, बरेच पार्टिसिपंट येतात. त्यांना मी म्हणतो की हां बोला, तुम्हाला काही प्रश्न आहे का? तर त्यांचा पहिला प्रश्न असतो, सर माझ्या भावाचं लग्न होत नाही, सर माझ्या बहिणीचं असं. माझं म्हणणं आहे तुम्ही स्वतःचं बघा आधी, चिंता नका करू दुसऱ्याची. रेकी तुम्हाला हे शिकवते की सेल्फिश व्हा. सेल्फिश व्हा म्हणजे चांगल्या पद्धतीनं, बरं का, की आधी स्वतःचा विचार करा, नंतर जगाचा विचार करा. क्योंकि जिसका खुद का पेट खाली है वो दूसरे को खाना नहीं खिला सकता. दिस इज द प्रैक्टिकल थिंग. येस और नो गाइज, आर यू एग्री विथ मी? डू यू एग्री? यस, नो, एवरीबॉडी. जिसका खुद का पेट खाली है वो दूसरों को खाना नहीं खिला सकता. राइट? सो पहले खुद के बारे में सोचो. पहिले स्वतःला व्यवस्थित करा आणि मग नंतर जगाला करा.
ठीक आहे. तो दुसरा नियम आहे. तिसरा नियम आहे की आज मी माझे काम इमानदारीने करेन. जे काही काम तुम्ही करता, तुम्ही बिझनेस करता, तुम्ही अभ्यास करता, तुम्ही घरचे कामं करता, तुम्ही जॉब करता, तुम्ही तुमचं काम इमानदारीने आजच्या दिवशी करा. मला एक जस्ट जस्ट विचार करा की रोज जर का हे नियम आपण आपल्या आयुष्यात आणले तर काय होईल. रोज जर मी म्हणतो की आज मी माझे काम इमानदारीने करेल, आज मी माझे काम इमानदारीने करेल, तर कुठंच काही करप्शन वगैरे होणारच नाही, नाही का? काय वाटते तुम्हाला, सर्वजण रेकी शिकले तर रोज म्हणेल ना की आजचे काम मी इमानदारीने करेल, है ना? आज माझा 5 वाजता क्लास आहे बाबा, आजचे काम मी इमानदारीने करेल. म्हणजे ग्रुपमध्ये 400 लोक आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये, आणि इथे किती लोक आले, किती आले? फक्त त्याच्यातले 30%, 25% लोक आले. मग काय होईल? जर का त्यांनी असं म्हटलं असतं की आजचे काम मी इमानदारीने करेल, तर सर्व 400 लोक इकडे असते. बरोबर आहे की राईट? सो आजचे काम मी इमानदारी करेल, हा तिसरा नियम आहे की आपण जे काही करत आहोत ते आपण इमानदारीने करत आहोत का, आपण त्या कामाप्रती इमानदार आहोत का. चौथा आहे, आजच्या दिवशी मी माझ्या माता पिता, शिक्षक व वरिष्ठांचा व माझ्यापेक्षा लहानांचा मान राखेन. म्हणजे आज आज फक्त आजच्या दिवशी मी माझे जे आई वडील आहेत, शिक्षक आहेत, वरिष्ठ आहेत, या सर्वांचा काय करेन, मान राखेल. आजच्या दिवशी मी चेतन व अवचेतन वस्तूसाठी आणि निसर्गाविषयी देखील कृतज्ञ आहे. बऱ्याचदा आपण ज्या वस्तू वापरतो ज्या निर्जीव आहेत, गाडी आहे, फोन आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, पंखा आहे, फ्रीज आहे, टीव्ही आहे, याला कधी थँक्यू म्हणतो का आपण? घरातील बेड आहे, थँक्यू म्हणतो का आपण? कारण आपल्याला काय वाटतं ते निर्जीव वस्तू आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा एनर्जी आहे. त्याला थँक्यू म्हटलं पाहिजे की नाही आपण? निसर्ग जो आपल्याला रोज हवा देतो, पाणी देतो, त्याला कधी थँक्यू म्हणतो का आपण? नाही. का बरं? नाही म्हणत ना आपण. पण त्याच्याच माध्यमावर, त्याच्याच याच्यावर जगत आहोत ना. येस नो, किती बारीक गोष्टी आहे बघायचा विचार कधी केला का आपण? की रोज आपण जे ऑक्सिजन घेतो ते येते कुठून? नाही आला ऑक्सिजन तर काय होते, काय होईल? बरोबर आहे? तेव्हा त्याचं महत्त्व समजेल आपल्याला. तर हे 5 नियम आपल्याला काय करायचे, पाठ करायचे, आणि हे रोज हे 5 नियम म्हणायचे आहेत, एकदा तरी दिवसातून. ठीक आहे. हा 6 दिवस 5 दिवसाचा क्लास करता तुम्ही, तेव्हा तरी म्हणायचे कमीत कमी. ठीक आहे. होतील पाठ? येस नो, चॅट बॉक्समध्ये सांगा जरा. पाठ होतील? ठीक आहे. रेकी जी आहे ही तुमच्या 4 आयामावर, म्हणजे एरियाज ऑफ लाईफ म्हणतात त्याला, याच्यावर काम करते. याच्यामध्ये काय काय आहे? शारीरिक स्तरावर आहे, भौतिक स्तरावर आहे, मानसिक आणि भावनिक स्तरावर आहे, आणि आध्यात्मिक स्तरावर आहे. म्हणजे या चारही गोष्टीमध्ये जर का तुम्ही कुठं इम्बॅलन्स असाल, कमी जास्त असाल, तर त्या चारही ठिकाणी रेकी तुम्हाला काय करणार आहे? मदत करणार आहे, हेल्प करणार आहे. ठीक आहे. रेकीचे फायदे काय आहेत? की रेकीमुळे तुम्ही स्वतःचं आयुष्य बदलू शकता, दुसऱ्याचं आयुष्य बदलू शकता. बदलू शकता म्हणजे तुम्ही त्या पर्टिक्युलर माणसाला बदलू शकत नाही. काही लोक म्हणतात की सर, माझे हे असे वागतात, मग ह्यांना मी बदलू शकते का? काही लोक म्हणतात की सर, माझी ही अशी वागते, मग हिला मी बदलू शकते का? तसं नसते होत. सुरुवात असते स्वतःपासून. कोणापासून असते? दुनिया का भला करना है तो तू खुद से शुरुआत कर. दुनिया का भला करना है तो तू खुद से शुरुआत कर. तर पहिले सुरुवात कुठून करावी लागते? स्वतःपासून करावी लागते. तर एकीतून काय काय फायदे मिळतील तुम्हाला? की एक आनंदी जीवन जगण्याचा मार्ग मिळेल तुम्हाला. काही जुन्या समस्या असतील लाईफमध्ये, काही गोष्टी असतात आयुष्यामध्ये की जे कुणाशी शेअर करू शकत नाही माणूस, कुणाला सांगू शकत नाही, पण त्या गोष्टी सतत त्रास देत असतात आपल्याला. त्या समस्या काही असतील त्या सोडवता येतील. मनाची शांती है ना. आज आपण इतके फास्ट आहोत. काल मी सांगितलं होतं ना की रुक जाओ. काल खूप खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या. तर सगळं काही आहे माणसाकडे, पण मनाची शांती नाही आहे. झोप येत नाही सर मला. झोपीच्या गोळ्या घेऊनही झोप येत नाही काही लोकांना. खूप विचार येतात. मला असं वाटते माझ्या मुलाचं कसं होईल, मला असं वाटते माझ्या, म्हणजे मनाची शांती नाही आहे. ते मी तुम्हाला रेकीच्या माध्यमातून मिळवता येईल. उद्दिष्टे पूर्ण करता येतील, म्हणजे गोल्स. तुमच्या लाईफमध्ये काहीतरी गोल असतील, प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात की मला इथं पोहोचायचं आहे, तिथं पोहोचायचं आहे, हे मिळवायचं आहे, ते मिळवायचं आहे. ते पूर्ण करण्यासाठी रेकीची तुम्हाला हेल्प होईल. जीवनात काही रिकाम्या जागा असतील. रिकाम्या जागा म्हणजे कधी कधी हस्बंड लवकर गेले, कधी कधी आई वडील लवकर गेले, कधी कधी बायको लवकर गेली. खूप साऱ्या घटना होतात प्रत्येकासोबत, आणि त्या घटनेबद्दलचं काहीतरी एक रिकामी जागा असते आपल्या मनात. ते तुम्हाला फिलअप करता येईल विथ द हेल्प ऑफ रेकी. इतरांना तुम्हाला मदत करता येते, जसं आम्ही करत आहोत. दर सोमवारी आम्ही क्लास घेतो.
आम्ही हजारो लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. मी असं नाही म्हणत की टाकला असेल, आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही आमचं काम आहे ते करत आहे आम्ही इमानदारीने. राईट. इतरांना मदत करता येते. शेवटचा मुद्दा म्हणजे तुम्ही मागता मागता थकाल, पण रेकी देता देता थकणार नाही. म्हणजे रेकीमधून तुम्हाला एवढ्या साऱ्या गोष्टी मिळतील की तुम्ही म्हणाल की अरे बापरे, मी एक्सपेक्ट नाही केलं होतं एवढ्या गोष्टी माझ्या सोबत घडत आहेत आणि चांगल्या पद्धतीने घडत आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी ॲडिशनली, जे की प्रेझेंटेशनचा भाग नाही आहे. आजपर्यंत मी जवळजवळ लॉकडाऊनच्या नंतर जवळजवळ 1,000 पेक्षा जास्त लोकांना कोच बनवलं. कोच. कोच म्हणजे माझ्यासारखं कोच. आता जसं मी बोलत आहे ना, याला कोच म्हणतात. याला ट्रेनिंग देतात ना तुम्ही, तर तुम्हाला टीचर कोच असं म्हणतात. तर असे लोक मी बनवले आणि त्याच्यामध्ये खूप सारे लोक होते की जे रेकी शिकवणारे होते. जेवढेही रेकी शिकवणारे किंवा रेकी करणारे लोक मी बघितले, हा माझा अनुभव सांगत आहे मी. मे बी आय आय विल बी राईट और रॉंग, ते वेगळा भाग आहे. पण मी माझा अनुभव सांगत आहे. मी एकही व्यक्ती असा नाही बघितला की ज्याचा आणि रेकीचं कनेक्शन आहे किंवा तो रेकीशी जोडलेला आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचण आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, असा मी एकही व्यक्तीने बघितला. असंही नाही बघितलं की त्याला फायनान्शियली काहीतरी प्रॉब्लेम आहे. असंही नाही बघितलं की त्याला शारीरिक काहीतरी अडचणी आहेत. कारण तो रेकी रूट डेली फॉलो जर करत असेल तर. अच्छा, मग या लोकांच्या जीवनात कधी येतच नाही का प्रॉब्लेम? येतात ना. येतात. पण ते फार कमी वेळापुरते असतात. फायनान्शियली तर हे लोक मी खूप चांगल्या पोझिशनवर पाहिले. ठीक आहे. त्यामुळे ही अशी गोष्ट आहे की तुम्ही मागता मागता थकाल, पण ती देता देता थकणार नाही. एवढ्या साऱ्या गोष्टी रेकीमध्ये आहेत, तुम्हाला मिळतील. आता रेकीची वैशिष्ट्य काय आहे की ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठलीच गोष्ट बाहेरून वापरायची गरज नाही. तुमचे जे दोन हात आहे हेच तुमच्यासाठी काय आहे, तुमचं औषध आहे आणि इतरांचं औषध आहे आणि टूल आहे हे तुमच्यासाठी. तुम्हाला कुठलीच गोष्ट वेगळी काही करावं लागत नाही. रेकी वाहक म्हणजे प्रशिक्षित व्यक्ती. समजा आता तुम्ही लेवल 2 आणि लेवल 3 शिकले, तर तुम्ही सुद्धा इतरांचा उपचार करू शकता आणि उपचार केल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून छोटी मोठी काहीतरी फीस पण घेऊ शकता. रेकी वाहक फक्त एक माध्यम आहे. आपण हे कधीही गोष्ट लक्षात ठेवायची की हे आपण नाही करत आहे, म्हणजे मी नाही करत आहे. तुम्ही जर म्हटलं की सर मला असं झालं, तर मी काही करत नाही आहे तुम्हाला, किंवा तुम्ही कराल तर तुम्ही काही नाही करत आहे. तुम्ही फक्त त्या ऊर्जेचा वापर करताय. आपण कोण आहे? एक माध्यम आहोत. वी आर द मीडियम. ओके. आपण मीडियम आहोत, पोस्टमन आहोत आपण सिंपल भाषेमध्ये. रेकी उपचार घेत असलेल्या व्यक्तीला ते स्वीकार करणे आवश्यक असते. ज्या कोणत्या व्यक्तीला तुम्ही रेकी देत असाल, समजा तुमच्या घरात आहे, बाहेर आहे, कुणाला काय अडचण आहे, त्यांनी म्हटलं की मला रेकी द्या, मला अभ्यास चांगला झाला पाहिजे, माझी परीक्षा आहे तर मला रेकी द्या. एखाद्याने म्हटलं की मला काही पाठीमध्ये दुखते, पोटामध्ये दुखते, त्यासाठी रेकी द्या. एखाद्याने म्हटलं की माझं बाबा आता फॉरेनला चाललो मी, तिकडची माझी फ्लाईट आहे तर माझी प्रवास माझा व्यवस्थित झाला पाहिजे, त्याच्यासाठी रेकी द्या. तर तुम्ही जेव्हा त्याला रेकी देता तेव्हा त्याचं स्वीकारण पाहिजे. त्यांनी स्वीकारलेलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला काही आता येतात, असे भरपूर लोक येतात म्हणून मी शेअर करत आहे बरं का, की काही व्यसनं असतात लोकांना वेगवेगळे. तर ते व्यसन सोडण्यासाठी पण काही लोक म्हणतात की रेकी द्या. तर त्याच्यामध्ये स्वीकृती पाहिजे समोरच्या व्यक्तीची, की ज्याला व्यसन आहे तो ऍक्च्युली ते त्याच्यासाठी तयार आहे का, किंवा त्याच्या घरातला कोणी मेंबर तयार आहे का. ओके. तर त्या गोष्टीमध्ये रेकी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे काम करते. रेकी इतर सामान्य उपचारांसोबत दिली जाऊ शकते. म्हणजे तुम्ही जर का काही मेडिसिन घेत असाल, काही औषध गोळ्या तुम्हाला चालू असतील, त्याच्यासोबत त्याची पॉवर वाढवण्यासाठी सुद्धा तुम्ही रेकी करू शकता. येथे अंधश्रद्धा आणि फसवणुकीचा काही समावेश नाही आहे. म्हणजे हे काही अंधश्रद्धा नाही आहे, हे सायंटिफिक प्रोसेस आहे. मी तुम्हाला म्हटलं ना की फॉरेनमध्ये आणि भारतामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या चांगल्या ठिकाणी याचा वापर केला जातो. सो हे काही म्हणजे बुवा बाजीवाला कार्यक्रम नाही आहे हा. ठीक आहे. की काही अंधश्रद्धा नाही आहे की मी काहीतरी असा हात फिरवला आणि तुम्हाला बरं वाटेल, तसं नाही आहे. ही सायंटिफिक गोष्ट आहे आणि ती तुम्हाला अचीव करावं लागेल विथ द हेल्प ऑफ मेडिटेशन, विथ द हेल्प ऑफ सम प्रोसेसेस जे तुम्हाला शिकवणार आहे आम्ही. ठीक आहे. निरोगी व्यक्तींनाही तुम्ही रेकी देऊ शकता. ज्या व्यक्तीला एकदम ओके आहे, त्याला काही बिमारी नाही, काही आजार नाही, त्याला सुद्धा तुम्ही रेकी देऊ शकता. असं काही नाही. ठीक आहे. प्रमाणित शिक्षकांकडून तुम्ही हे शिकलं पाहिजे. तुम्ही अशा लोकांकडून हे शिकलं पाहिजे. आता हे युट्यूबवरही याचे भरपूर सारे व्हिडिओ आहेत. काही लोक म्हणतात मग आम्ही युट्यूबवरून शिकू शकत नाही का? युट्यूबवरून नाही शिकायचं हे. कारण ही गुरु शिष्य परंपरा आहे. जोपर्यंत एखादा गुरु तुम्हाला दीक्षा देत नाही,
तोपर्यंत ही गोष्ट तुम्हाला येणार नाही. तोपर्यंत तुमची ते काम करणार नाही पुढं. तोपर्यंत तुम्हाला ते फॉर्म्युले समजणार नाही. तोपर्यंत तुम्हाला ते पॉवर तुमच्यामध्ये येणार नाही. त्यामुळे ही गोष्ट फक्त आणि फक्त एखाद्या गुरुकडूनच घेतल्या जाऊ शकते. असा व्हिडिओज बघून नाही शिकू शकत तुम्ही, की बाबा मी 4-5 व्हिडिओ बघितले आणि मी शिकलो रे की. ते तुम्हाला एखाद्या गुरुकडून दीक्षा घेऊन प्रॅक्टिस करूनच हे शिकावे लागत असते. ठीक आहे. ओके. आणि पुढे जाऊ आपण. सो रेकी उपचार कधी काम करतात, कधी काम नाही करत. रेकीमध्ये काय कोणते कोणते उपचार होतात, ते कधी काम करतात आणि कधी काम नाही करत, हे आपण आता बघू. ठीक आहे. सो रेकीमध्ये काय असते, की रेकीचे उपचार जे आहेत हे जन्मांच्या समस्यावर काम नाही करत. समजा एखाद्याला जन्मतः काही एखादा अवयव नाही आहे शरीरामध्ये, तर तो तुम्ही तयार नाही करू शकत रेकीच्या माध्यमातून. रेकी तुमचा मृत्यू नाही टाळू शकत. समजा एखाद्याला आता त्याचं वय झालं आणि तो मरणार आहे, मृत्यू आहे, मृत्यू तो अटळ आहे प्रत्येकाला, पण त्याची प्रोसेस इझी करू शकता तुम्ही. की एखाद्याला खूप त्रास होत आहे आणि बऱ्याचदा असंही होते की तो व्यक्ती म्हणतो की बाबा माझा जीव गेला तर चालेल, पण हा त्रास मला असह्य होत आहे. त्यावेळेस तुम्ही त्याला रेकी देऊ शकता. ठीक आहे. शस्त्रक्रियेने शरीरातील अवयव काढले असले, समजा गर्भपिशवी काढतात प्रेग्नन्सी नंतर किंवा बाकी काही अवयव काढले असले, तर ते रेकीच्या उपचाराने पुनर्निर्मिती नाही होणार त्याची. ठीक आहे. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो. आता काही लोक म्हणतात आम्हाला निळा लाईट दिसतो, काही लोक म्हणतात आम्हाला पांढरा दिसतो, काही लोक म्हणतात आम्हाला काहीच दिसत नाही, काही लोक म्हणतात आम्हाला पूर्ण शरीरामध्ये मुंग्या येतात. तर हे प्रत्येक व्यक्तीचे अनुभव रेकी करताना वेगवेगळे असू शकतात, डिपेंडिंग अपॉन युअर थॉट प्रोसेस, डिपेंडिंग अपॉन युअर लाईफ एक्सपिरियन्सेस, डिपेंडिंग अपॉन युअर कर्मा. तुमचे काय कर्मबंधन आहेत त्याच्यावरही हे डिपेंड करते, कारण ही आध्यात्मिक गोष्ट आहे. जेवढी ही सायंटिफिक आहे तेवढीच ही आध्यात्मिक सुद्धा आहे. ठीक आहे. रेकी उपचारासाठी योग्य वेळ दिला नाही तर त्या बाबतीत रेकी प्रभावशाली होत नाही. रेकी हे म्हणतात की 3 दिवस तुम्ही रेकी दिली पाहिजे, मिनिमम 3 दिवस. जर तुम्ही तेवढा दिला नाही तर ते काम करेल नाही करेल ते त्याची गॅरंटी नाही. ठीक आहे. रेकी उपचार कुठं कुठं काम करतात, स्वास्थ्यासंबंधी तुम्हाला स्वास्थ्याच्या रिलेटेड काहीही असेल, शारीरिक असेल, त्याच्यामध्ये रेकी तुम्हाला हेल्प करेल. प्रेमासंबंधी एखादं नातं बिघडलं आहे, चांगलं करायचं आहे, चांगलं आहे, तर त्याच्यामध्ये अजून काही अजून बेटर करायचं आहे, एखादं नातं जुळत नाही आहे, त्या प्रत्येक ठिकाणी हे रेकी काम करते. प्रेमासंबंधी, अभ्यासासाठी लहान मुलं आहे, अभ्यासात मन लागत नाही, एकाग्र होत नाही, कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, आपलंही बऱ्याच वेळा असते कॉन्सन्ट्रेशन कमी, त्या प्रत्येक ठिकाणी हे काम करते. व्यक्तित्व विकास, पर्सनल डेव्हलपमेंट, एखादा व्यक्ती आहे की बाबा बोलतच नाही, 4 लोकात जात नाही, कॉन्फिडन्स कमी आहे ना, त्या व्यक्तीसाठी पण हे व्यक्तित्व विकासासाठी काम करू शकते. धन आणि व्यापार, पैसा आणि बिझनेस, याच्यामध्ये जर समृद्धी मिळवायची असेल, पैसा अजून जास्त अट्रॅक्ट करायचा आहे किंवा बिझनेस मोठा करायचा आहे, या केसमध्ये पण रेकी काम करते. इतर म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवायचे आहेत, की काही लोक असतात ना उगाचच निगेटिव्ह असतात ते, तर त्या केसमध्ये सुद्धा रेकी काय करते, काम करत असते. एवढंच क्लिअर आहे सर्वांना. ओके. ओके. सो आता रेकीची प्रार्थना असते एक, आणि रेकीचे काही उपचार असतात. तर ते करताना ते कसे करायचे याची मी थोडीशी आयडिया देतो तुम्हाला आणि मग आपण थांबू. ओके. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का? पहिले येस नो एकदा चॅटबॉक्स मध्ये सांगा. येस नो आपल्याला चॅटबॉक्स मध्ये सांगा पटकन. क्लिअर आहे का? इथपर्यंत शिकले का तुम्ही? किती लोकांना आता अनुभव करायचा 2 मिनिटामध्ये की तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक एनर्जी आहे? किती लोकांना अनुभव करायचा आहे जरा सांगा. करायचा अनुभव लगेच? ठीक आहे. चला एक अनुभव करू आपण, की खरंच ही शक्ती आहे का? खरंच ही एनर्जी आपल्या आसपास आहे का? तुमच्यामध्ये माझ्यामध्ये ही आपल्या आसपास आहे का? चला अनुभव करू आपण. चला सर्वांनी जरा असे हात, एकावर एक जरा हात सोडा. हळूहळू एकदम प्रेमाने, अतिशय प्रेमाने करायचे आहे. ओके. आणि फील करायचं आहे, फील की हातावर हात घासत आहेत असं फील करा जरा. डोळे बंद केले तरी चालेल तुम्ही, डोळे बंद करून फील करा. ओके. ओके. ठीक आहे. उघडा आता डोळे. डोळे उघडू शकता. आता या हातांना आहे ना, हळूहळू दूर न्यायचं आहे, एकदम हळूहळू 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 दूर न्यायचं आहे. दूर न्यायचं आहे, हळूहळू दूर न्यायचं आहे. हळूहळू दूर न्यायचं आहे. दूर न्यायचं आहे. हळूहळू दूर न्यायचं आहे. आणि एक मोठा बॉल आहे आपल्या हातामध्ये असं इमॅजिन करायचं आहे. इमॅजिन की एक बॉल तुमच्या हातामध्ये आहे, आणि या हाताला थोडं मागे पुढे फिरवा आता, असं पुढं मागं. आणि असं इमॅजिन करा की त्याच्यामध्ये बॉल आहे, आणि त्या बॉलला असं थोडं दाबा. असं दाबा बरं. बघा काही एनर्जी जाणवते का हो? तुमचे हात ओढले जात आहेत का एकमेकाकडे, किंवा असं काही एनर्जी जाणवत आहे? थोडे दूर करा अजून. नेहा मॅडम, नेहा जोशी. हां थोडे दूर करा. येस. हां आता थोडे मागे पुढे फिरवा. आणि थोडे असे
आतमध्ये बाहेर करून बघा. तुम्हाला काही एनर्जी जाणवते का? किती लोकांना जाणवत आहे एनर्जी? राईट. काहीतरी जाणवते का हातामध्ये, की बॉल आहे किंवा त्या बॉलला आपण दाबत आहे? ओके. ही ऍक्टिव्हिटी 3-4 वेळा करून बघा आज. ठीक आहे. पहिल्यांदा नाही जाणवणार तुम्हाला कदाचित, काही लोकांना जाणवलं असेल. हे 3-4 वेळा करून बघा आज. ही आहे एनर्जी जी तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, प्रत्येकामध्ये आहे. राईट. झालं ना फील? हा, बऱ्याच लोकांना फील झालं. राईट. सो ही एनर्जी आहे, याला आपल्याला चॅनलाइज करायचं. आता आपण काय केलं, हे हातामध्ये आणून आपण ते इथं ते एनर्जी स्टोअर केली. राईट. तर असे खूप सारे एक्सपिरियन्स आपण येणाऱ्या 3 दिवसामध्ये आणखी घेणार आहोत. घ्यायचे आहेत ना एक्सपिरियन्स? येस, नो? गुड. सो आजची ऍक्टिव्हिटी काय आहे तुमच्यासाठी? एक तर ही ऍक्टिव्हिटी आहे की ही 4-5 वेळा करून बघायची आज दिवसातून. ओके. काय होते, जाणवते की नाही? ओके. हात मागे पुढे फिरवायचे, झुकझुक गाडीसारखे. झुक 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 झुक. आपण शिकवतो ना लहान असताना. ठीक आहे. तसं करून बघायचं. हात आतमध्ये बाहेर करून बघायचे. ओके. आणि तुम्हाला जाणवते का ते बघायचं. ठीक आहे. पुढं आजची एक ऍक्टिव्हिटी आहे तुमच्या सर्वांसाठी. ती ऍक्टिव्हिटी काय आहे? अच्छा, त्याच्या आधी आपण हे बघू की रेकीचे उपचार करताना तुम्ही काय केलं पाहिजे. आता हे तुम्हाला मी नंतर सांगेल, कारण की हे आत्ता तुम्हाला समजणार नाही, पण फक्त लक्षात ठेवा मी काय सांगतो. रेकीचा उपचार करताना तुम्हाला काय करायचं असते? स्वतःला नेहमी अशा स्थितीत ठेवायचं असते की तुम्हाला आश्चर्यकारक अनुभव मिळतील, म्हणजे तुम्ही ऍक्सेप्टन्सच्या स्थितीमध्ये असाल. जसं की मी डोळे बंद केले आणि मी तुम्हाला म्हटलं की जस्ट इमॅजिन करा की तुम्ही एका सुंदर ठिकाणी आहात, जिथे आसपास छान हिरवळ आहे. सो यू आर इमॅजिनिंग दॅट. त्या स्थितीमध्ये ठेवायचं आहे स्वतःला. आणि उपचार करताना कधीही 3 वाक्याचा उपयोग तुम्हाला करायचा आहे, जेव्हा तुम्ही आता पहिल्या लेवलला आहात म्हणून. तर 3 वाक्य काय? पहिलं वाक्य आहे की मी स्वतःला धन्यवाद देतो, मी रेकीला धन्यवाद देतो, आणि मी स्वतःला धन्यवाद देतो. हे म्हणून तुम्हाला सुरुवात करायची. ठीक आहे. तर आज तुम्ही काय म्हणायचं, असं म्हणायचं आहे बघा. मी स्वतःला धन्यवाद देतो, मी रेकीला धन्यवाद देतो, आणि मी स्वतःला धन्यवाद देतो. आणि नंतर तुम्ही हात घासून आणि नंतर ती ऍक्टिव्हिटी करून बघा. ओके. सो आता हे काय आहे, जसं तुम्हाला सांगितलं की माइंड, बॉडी आणि सोर्स या तीनचं मिलन आहे. तर माइंड, बॉडी आणि सोर्स. बॉडी म्हणजे कोण आहे? आपण स्वतः. म्हणून मी असं म्हटलं की मी स्वतःला धन्यवाद देतो. सोर्स कोण आहे? रेकी. कारण त्याचा वापर करत आहे आपण, तो सोर्स आहे, म्हणून मी म्हटलं की रेकीला धन्यवाद देतो. आणि माइंड कोण आहे? माइंड मी आहे, सोर्स रेकी आहे, आणि बॉडी कोणाची आहे? माझीच आहे, म्हणून मी म्हटलं की मी स्वतःला धन्यवाद देतो. कारण मी माझ्याच बॉडीवर, माझ्याच माइंडवर रेकीचा सोर्सचा वापर करत आहे. ठीक आहे. म्हणून मी स्वतःला 2 वेळा धन्यवाद दिले आणि रेकीला 1 वेळा. तर हे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला गरज वाटत असेल तर. आणि रेकीची एक प्रार्थना असते, ही ती प्रार्थना आहे. ओके. तर ही प्रार्थना मी तुम्हाला उद्या शिकवेल, पण तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुम्हाला वाटलं तर. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा. स्क्रीनशॉट घेतला? ठीक आहे. ही प्रार्थना मी तुम्हाला उद्या शिकवेल. आणि आजची ऍक्टिव्हिटी तुमच्यासाठी काय आहे? सूर्य नमस्कार. आजच्या ऍक्टिव्हिटीचं नाव काय आहे? सूर्य नमस्कार. आता ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला उद्या सकाळी उठल्याबरोबर करायची आहे. ठीक आहे. आणि मग आपण थांबू. पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला? उठल्याबरोबर देवाला थँक्यू म्हणायचं आहे, आसपास बघायचं आहे, पुन्हा थँक्यू म्हणायचं आहे की आजचा दिवस मला बघायला मिळाला. मग तिथून उठायचं बेडवरून, आणि सरळ आपला, जिथं आपल्या घरात सूर्य येत असेल, सूर्य किंवा सूर्यप्रकाश, मी पुन्हा क्लिअर करतो. आपल्या घरात जिथून कुठून सूर्य किंवा सूर्यप्रकाश येत असेल त्या ठिकाणी जायचं, आणि दोन्ही हात असे लांब करायचे बघा, असे. ठीक आहे. सर्वांनी करा असे हात. असे हात करायचे दोन्ही. आणि हा जो डावा हात आहे तुमचा, हा असला पाहिजे आकाशाकडे. आणि उजवा हात जो आहे हा कुठं असला पाहिजे? खाली जमिनीकडे. आहे ना? तर असे ठेवायचे हे दोन्ही हात. आणि डोळे बंद करायचे. याला सूर्य नमस्कार ऍक्टिव्हिटी म्हणतात. डोळे बंद करायचे आणि इमॅजिन करायचं. तुम्ही याच्यासोबत एखादा मंत्रही म्हणू शकता, ओम सूर्याय नमः वगैरे, असं ते पण म्हणू शकता तुम्ही. पण नाही म्हटलं तरी चालते. तुम्हाला फक्त एवढं इमॅजिन करायचं आहे की सूर्याची जी काही शक्ती आहे, जी काही पॉवर आहे, ती माझ्या डाव्या हातामधून, डाव्या हाताच्या तळव्यामधून माझ्या बॉडीमध्ये जात आहे, आणि माझ्या संपूर्ण बॉडीमध्ये फिरून पूर्ण ती एनर्जी प्रवाहित होत आहे. आणि जी काही एक्स्ट्रा एनर्जी आहे ती माझ्या उजव्या हाताच्या तळव्यामधून मी जमिनीकडे, म्हणजे या पृथ्वीला ती देऊन देत आहे बाबा. तर ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे 3 मिनिट रोज. किती? 3 मिनिट फॉर नेक्स्ट 21 डेज. याने तुम्हाला खूप सारा फायदा होईल. कॉन्फिडन्स लेवल वाढेल तुमची, तुमचा दिवस जो आहे तो फ्रेश जाईल, तुम्हाला एनर्जेटिक फील होईल पूर्ण दिवसभर. ओके. सो अशा भरपूर साऱ्या गोष्टी
तुम्हाला होतील या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. दोन्ही हात असे करायचे आहे. डावा तळवा आकाशाकडे, उजवा तळवा जमिनीकडे. डोळे बंद करून तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की सूर्याची जे काही शक्ती आहे, जे काही जे काही ऊर्जा आहे ते माझ्या डाव्या तळव्यामधून माझ्या संपूर्ण बॉडीमध्ये जात आहे. आणि संपूर्ण बॉडीमध्ये ट्रॅव्हल केल्यावर, संपूर्ण बॉडीमध्ये फिरल्यावर जे काही एक्स्ट्रा एनर्जी आहे ते उजव्या तळव्यामधून मी जमिनीला पास ऑन करत आहे. हे तुम्हाला इमॅजिन करायचं आहे 3 मिनिटासाठी. तुम्ही मोबाईलमध्ये रिमाइंडर लावू शकता किंवा घड्याळमध्ये अलाराम काहीतरी लावू शकता. 3 मिनिटं करा, 4 मिनिटं करा, पण 3 मिनिटं मिनिमम उभं राहून करायची आहे, बसून नाही. विश्वजित सर, ठीक आहे. उभं राहून करायची आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण मग आज थांबू. गुगल फॉर्म जो आहे आजचा, तो तुम्हाला मी ग्रुपमध्ये शेअर करतो. तो फॉर्म सर्वांनी भरायचा आहे. आणि आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा तुम्हाला तिकडे शेअर करायचं आहे. बघा, काही लोक शेअर करत नाही बरं का, हे चुकीची गोष्ट आहे. शेअर केलं पाहिजे. आपल्याला लहान असताना शिकवलं नाही का? काय शिकवलं आपल्याला लहान असताना? की आपल्याकडे जर का एक चॉकलेट असेल आणि आपल्या बाजूला दुसरा व्यक्ती असेल तर अर्ध चॉकलेट त्याला द्यायचं. किती जणांना शिकवलं बरं हे? किती लोकांनी शिकलं हे? शिकवलं का? आपला भाऊ असेल, बहीण असेल, बाजूचा असेल, शिकवलं ना असं आपल्याला? त्याला म्हणतात शेअरिंग. काय म्हणतात त्याला? शेअरिंग म्हणतात. मग आपण हे ग्रुपमध्ये पण हे शेअरिंग केलं पाहिजे ना. कारण जे लोक येत नाही आहेत 300, 100च लोक येतात, 300 लोक जे येत नाही आहे त्यांना समजलं पाहिजे सेशन काय आहे, त्यांना महत्त्व झालं पाहिजे आणि ते पुढच्या वेळेस आले पाहिजे. ते लोक जर आले, त्यांच्या आयुष्यात जर बदल झाला तर अल्टिमेटली ब्लेसिंग कोणाला मिळणार आहे? मला की तुम्हाला की आपल्या सर्वांना? राईट. सो त्याच्यासाठी तुम्ही ग्रुपमध्ये शेअर केलं पाहिजे की आजचा सेशन कसा वाटला, तुम्ही काय शिकले. आणि हे शेअर केल्याने तुमचं पण रिपिटेशन होते ना, की तुम्ही काय शिकले. नाही तर मग मी विचारेल उद्या की रेकीचे 5 नियम सांगा आणि तुम्ही म्हणाल 5 नियम काय होते बा, मला आठवतच नाही आता. असं नाही झालं पाहिजे. ठीक आहे. सो आपल्याला ते पाठ करायचं. म्हणून मी पहिल्याच दिवशी सांगत असतो की जरी हा क्लास फ्री असला तरीही याची व्हॅल्यू ही 5,000 रुपये आहे. असे समजून तुम्ही हा क्लास करा तर तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्हाला सांगतो, 5-5 दिवसामध्ये, 6 दिवसामध्ये लोकांचे हात वर जात नव्हते, ते जायला लागले. काही लोकांचं डोकं दुखत होतं. एक मॅडम होत्या मागच्या बॅचमध्ये, ते म्हणे की रोज सायंकाळी 6 वाजले म्हणे सर, की माझं असं भयंकर डोकं दुखायचं म्हणे की तुम्हाला काय सांगू. पण ज्या दिवशीपासून मी तुमचा क्लास करायला सुरुवात केली तर मी वाट बघायची की 8 कधी वाजतात आणि क्लास कधी चालू होतो. 8 वाजता होता मागच्या वेळेसचा क्लास. तर ऑटोमॅटिक माझं डोकं दुखणं बंद झालं म्हणे या 6 दिवसात. येस तृप्ती मॅडम बोला. थँक्यू. थँक्यू फॉर टायपिंग. येस तृप्ती मॅडम हॅलो बोला. येस सर, येस. मला एक क्वेश्चन होता की नातेसंदर्भात म्हणजे असं विचारायचं होतं की सपोज सासरकडच्या लोकांकडनं आपण सगळं व्यवस्थित करत आहोत, आपलं मन पूर्ण प्युअर आहे,